रात्रीचे 12 वाजले होते. पाऊस धो धो कोसळत होता. विजय ऑफिसमधून उशिरा बाहेर पडला. रस्ते ओसाड होते आणि पुढची बस कधी येईल याचा पत्ता नव्हता. विजय बस स्टॉपवर एकटाच उभा होता. अचानक दूरून एक जुनी खटखट करणारी लाल रंगाची एसटी बस येताना दिसली. बसचा आवाज खूप विचित्र होता. जणू काही लोखंड एकमेकावर घातले जात आहे असं वाटत होतं. विजयने हात दाखवला आणि बस थांबली. तो बसमध्ये चढला. बसमध्ये कुणीच नव्हतं, फक्त ड्रायव्हर आणि एक कंडक्टर. कंडक्टरने खाकी कपडे घातले होते, पण त्याचे तोंड टोपीमुळे पूर्ण झाकलेले होते. विजयने तिकीट मागितले, पण कंडक्टर काहीच बोलला नाही. त्याने फक्त एक जुनं फाटलेलं तिकीट विजयच्या हातात दिले. तिकिटावरची तारीख जुनी होती, साल दिसत नव्हतं. विजयला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने दुर्लक्ष केलं आणि खिडकीपाशी जाऊन बसला. बस चालू झाली. हळूहळू विजयला जाणीव झाली की बसमधून खूप कुबट आणि मातीचा वास येत आहे. त्याने खिडकीबाहेर पाहिलं तर त्याला धक्काच बसला. बस रस्त्यावरून नाही तर चक्क दाट झाडी आणि स्मशानभूमीच्या बाजूने जात होती. त्याने ड्रायव्हरला विचारलं, काका बस कुठे चालली आहे? हा रस्ता तर वेगळाच आहे. ड्रायव्हरने काहीच उत्तर दिलं नाही. विजय उठून ड्रायव्हरच्या जवळ गेला. त्याने ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवला आणि ड्रायव्हरने मागे वळून पाहिले. विजयच्या काचाचा ठोका चुकला. ड्रायव्हरला चेहरा नव्हता, फक्त पांढरी शुभ्र त्वचा आणि रिकामा डोळ्यांच्या खोबण्या होत्या. विजय घाबरून मागे वळला तर कंडक्टर त्याच्या अगदी जवळ उभा होता. कंडक्टरने हळूच मान वर केली. त्याचे दात बाहेर आलेले होते आणि डोळ्यातून रक्त वाहत होते. तो म्हणाला, या बसमध्ये फक्त तेच बसतात ज्यांना परत कधीच जायचं नसतं. विजय ओरडत दरवाजाकडे धावला, पण दरवाजा उघडत नव्हता. बसचा वेग वाढत गेला. अचानक समोर एक मोठी दरी आली. ड्रायव्हरने बसचा ताबा सोडला आणि बस थेट दरीत कोसळली. एक मोठा किंचाळण्याचा आवाज दरीत घुमत राहिला आणि थोड्याच वेळात रात्रीची भयानक शांतता सगळीकडे पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये बातमी आली. 40 वर्षांपूर्वी अपघात झालेल्या बसचे काही नवे अवशेष पुन्हा एकदा दरीत सापडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे, ज्याच्या खिशात 40 वर्ष जुने तिकीट सापडले आहे. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.